21 वर्षात 25 वेळा बदली। डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या 45 दिवसात पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे। प्रशासकीय सेवेत अत्यंत शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीमुळे आता पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अवघ्या 1.5 महिन्यापूर्वीच 2005 बॅचचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती। नियमानुसार कोणत्याही पदावर किमान 3 वर्ष काम करणं अपेक्षित असतं, परंतु मुंढे यांच्या बाबतीत हा नियम पुन्हा एकदा बाजूला सरलेला दिसतोय, कारण अवघ्या 45 दिवसातच त्यांची बदली करण्यात आली आहे। आता शासनाने त्यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली असून त्यांना लवकरात लवकर नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। तुकाराम मुंढे यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचे धडाडीचे निर्णय नेहमी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारे ठरतात। ते ज्या विभागात जातात तिथल्या कर्मचाऱ्यांवर आणि भ्रष्टाचारावर त्यांचा कडक अंकुश असतो। कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि दबावाशिवाय थेट जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याच्या त्यांच्या याच वृत्तीमुळे ते सत्ताधाऱ्यांच्या फारसे पसंतीत नसतात, अशी चर्चा आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली आहे। 45 दिवसातील या नव्या बदलीमुळे प्रशासकीय व्यवस्थेच्या या निर्णयावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्राच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।